रामकृष्ण हरी मंडळी. तर मैत्रिणींनो, आज मी, माझ्या सासूबाई, माझी आई, माझी मावशी, मिस्टर आणि मुलगा अशा आम्ही सगळे चाललो आहोत आज माऊलींच्या दर्शनासाठी. माऊलींच्या दर्शनासाठी म्हणजे आपली अलंकापुरी आळंदी, इथे आज आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. आम्ही सहकुटुंब रिक्षाने आज सुंदर असा देवदर्शनासाठीचा प्लॅन केलेला होता. तर इथे आल्यानंतर श्री क्षेत्र आळंदी हे सेल्फी पॉईंट अगदी सुंदर बनवलेला आहे. त्यानंतर तिथून आलो आम्ही इंद्रायणीच्या घाटावरती. इथली जी शांतता आहे ती कुठेही तुम्हाला मिळू शकत नाही. इथे आल्यानंतर आपसुकच आपल्या मनाला शांती लाभते. हा घाट बघितल्यानंतर डोळ्यांना एक प्रकारची वेगळी ऊर्जा मिळते, कारण इथे वास होता तो ज्ञानेश्वर माऊलींचा. म्हणजे अजूनही तो वास आहे, अजूनही ते आहेत इथे असं सगळं मानतात. आणि मीही तसंच मानते की माऊली अजूनसुद्धा इथे वास करतात. तर हा घाट बघू शकताय तुम्ही. खूप शांतता होती इथे. दुपारची वेळ होती, आम्ही दर्शनासाठी गेलेलो होतो. म्हटलं आधी पाय धुवून घ्यावेत, कारण इथे आल्यानंतर या गंगेचं इंद्रायणीचं पाण्याने हातपाय धुतल्यानंतर आपण पवित्र होतो असं मला वाटतं. तर मी सगळ्यात आधी आईचे, सासूबाईंचे, मावशीचे पाय धुवून घेतले. त्यानंतर आम्ही मस्त असा गंध टिक्का लावून घेतला. त्यानंतर मस्त मस्त सुंदर सुंदर असे फोटोशूट केले. आणि त्यानंतर बघू शकताय तुम्ही इथे मंदिर, म्हणजे दुपारची वेळ आहे तरी भाविकांची कमी नाही आहे. तुम्ही कितीही वाजता गेलात तरी तुम्हाला तसंच वाटतं. तुम्ही जेव्हा सकाळच्या वेळेस एकादशीला किंवा एका विशिष्ट सणावाराला इथे भरपूर आणि प्रचंड प्रमाणात गर्दी असते. जवळच बसस्टॉपची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही बसने येणार असाल तरीसुद्धा काही हरकत नाही. मुख्य जो आपली कमान आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर इथे शनिदेव आणि मारुती चं मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं. मंदिराच्या आतमध्ये नाही तर बाहेरून दर्शन घेतलं, कारण शनिदेवाला आणि मारुतीला महिला दर्शन घेत नाहीत असं म्हणतात. त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आळंदीला जात असताना काही गोष्टी, म्हणजे असं असतं ना की आळंदीला जाण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वाराची गरज नसते. आळंदी दर्शनासाठी सोबत असायची गरज नसते. तुम्ही एकटे असाल तरीसुद्धा दर्शनाला आपसुक निघून जाऊ शकतात. त्यानंतर इथे फुलहार वगैरेसाठी मंदिरं भरपूर आहेत. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तुम्हाला कासव दिसते. त्यानंतर इथे श्री गुरु हैबत बाबा पायरी आहे, तिथे दर्शन घेतलं. आणि त्यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथून आतमध्ये गेल्यानंतर पुढे तुम्हाला भरपूर मोठा भजन मंडप दिसतो. इथे पालखीची सोय आहे. हैबत बाबांचं मंदिर आहे बाजूला, तिथे त्यांच्या पादुका आहेत. तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. आज असं विशिष्ट असं काही नव्हतं आणि आम्ही निघतानाच दुपारी निघालेलो होतो. त्यामुळे मग इथे तुळशी वृंदावन आहे. त्यानंतर दुपारी निघालो होतो, त्यामुळे गर्दीचं प्रमाणही कमी होतं. पण जितके भाविक होते तितकेही भरपूर होते. आणि तिथे रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी हा नामघोष अजिबात थांबत नव्हता. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. आणि भजन, अभंग, कीर्तन जे जे येत होतं बायकांना ते त्या सगळ्या म्हणत होत्या. इथे उभ्या असलेल्या महिला तुम्ही बघू शकताय. आणि हे एक विशिष्ट वाटलं मला. हे भाऊ होते की मित्र माहीत नाही, पण त्यांचा हात धरून ते बाबा मागच्या आजोबांना घेऊन येत होते. हे सख्खे भाऊ असतील तर किती छान ना, की ह्या वयापर्यंत यांचं भाऊप्रेम अजून टिकून आहे. त्यानंतर आम्ही आलो मुख्य मंदिराच्या अगदी जवळ. तर इथे भरपूर प्रमाणात गर्दी होती आणि भजन कीर्तन थांबतच नव्हतं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हा नामघोष कायम चालू होता. हा गरुड खांब आहे असं म्हटलं जातं, मला तिथे असलेल्या एका मावशींनी सांगितलं. हा गरुड खांब आहे, त्याची गळाभेट घ्यायची असते, आपल्याला मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. त्यामुळे मग ह्या गरुड खांबाची एक भेट घेतली. त्यानंतर मुख्य मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग, फोटो शूटिंग अलाउड नव्हती, अशी भेट घ्यायची असते. मुख्य मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग, फोटो शूटिंग अलाउड नव्हतं.
त्यामुळे मग कोणत्याही प्रकारचं शूटिंग मी मंदिराच्या आतमध्ये केलं नाही. त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर इथे जवळच मुक्ताबाईंचं मंदिर आहे, सिद्धेश्वराचं मंदिर आहे. त्यानंतर इथे मुक्ताबाईंचं दर्शन घेतलं. अजानबाग आहे त्याचंसुद्धा दर्शन घेतलं. तिथे गेल्यानंतर म्हणजे महिन्यातनं 4 वेळा जरी गेलं तरी माझ्या सासूबाईंना प्रचंड प्रमाणात आनंद होत असतो. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा होता की आळंदी आणि देहूचं दर्शन माझ्या हातनं माझ्या आईला पहिल्यांदा घडलं. कारण तुम्ही कितीही गोष्टी करा, काहीही करा, कितीही देवदेव करा, पण तुम्ही तुमच्या आईवडिलांना जे प्रेम देताय, जे सुख देताय ना, त्याची तुलना तुम्ही कशाबरोबरच नाही करू शकत. आणि इथे महाराजांच्या पादुकासुद्धा आहेत. नंदीच्या बाजूने ते गेले होते असं म्हणतात, त्यामुळे इथे सुद्धा पादुका आहेत. असं म्हणतात की काशी करा, गंगा करा, पण आपल्या आईवडिलांना सांभाळलं तुम्हाला काशीसुद्धा करायची गरज नाही आहे आणि काहीच करायची गरज नाही आहे. त्यामुळे मी माझ्या सासूबाईंना आणि आईला जीव लावण्याचा तितकाच प्रयत्न करते. कारण मला असं वाटतं देवदेव करण्यापेक्षा आईवडिलांना जीव लावला तर कधीहीच चांगलं. इथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, पाया पडलो आणि पुढच्या दर्शनासाठी निघालो. माझी आई पहिल्यांदाच आळंदीचं दर्शन घेत होती आणि सासूबाईंना पहिल्यापासनं माऊलींचं वेड आहे. त्यामुळे त्यांना महिन्यातनं कितीही वेळ आणलं तरी त्यांना माऊलींचं दर्शन घेऊन आनंद होतोच. इथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. इथून सिद्धेश्वराची पिंड स्पष्ट अशी दिसते. त्यानंतर मग अजानबागेच्या दर्शनासाठी आम्ही पुढे जाणार होतो. हे मोठं असं सुवर्ण पिंपळ आहे. इथे दर्शन करून आणि मग पुढच्या वाटचालीसाठी लोक निघतात. खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत. तुम्ही जर पुण्यात येत असाल तर देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका. कारण आयुष्याचा परमार्थ इथेच आहे असं मला वाटतं. त्यानंतर ही पूर्ण अजानबाग आहे. अजान वृक्ष हे तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळत नाही. त्याचं पान जरी मिळालं तरी ते खूप भाग्यवान लोक असतात असं म्हटलं जातं. कारण या वृक्षाखाली केलेला अभ्यास माणूस कधीही विसरत नाही असं म्हटलं जातं. ह्याच वृक्षाची एक काडी जेव्हा महाराजांनी समाधी घेतली होती तेव्हा ती काडी तिथे रोवली होती आणि त्या काडीचं इतकं मोठं वृक्ष तिथे झालेलं आहे. म्हणून असं वाटतं की माऊली अजूनसुद्धा आपल्यामध्ये आहेत. त्यानंतर मग आम्ही पुढच्या गोष्टींकडे प्रस्थान केलं. मुख्य गाभाऱ्यामध्ये एकदा दर्शन घेतलं आणि पुढच्या वाटचालीसाठी निघालो. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला एक कमेंट करून सांगा की माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. बघू शकताय सुवर्ण पिंपळाची ही एक बाजू. आम्ही सगळ्यांनी छान दर्शन घेतलं. दर्शन घेऊन सगळ्यांना खूप आनंद झाला आणि तुम्हालाही व्हिडिओ बघून आनंद झाला असेल तर एक कमेंट नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी.